राजवीर आणि रहस्यमय वाड्यातला वेताळ. नाशिक जवळच्या एका छोट्याशा गावात 5 जिवलग भावंडे राहत होती. राजवीर 8 वर्षे, दक्ष 7 वर्षे, काव्या 4 वर्षे, शौर्य 3 वर्षे आणि सगळ्यात छोटा अभिजित 1.5 वर्षाचा. राजवीर हुशार आणि धाडसी होता. दक्षला प्रत्येक गोष्टीचा शोध घ्यायची भारी हौस होती. काव्या खूप बोलकी आणि चुणचुणीत होती. तर शौर्याला कुठेही लपून बसून सगळ्यांना घाबरवायला फार आवडायचे. अभिजित मात्र छोटा असूनही सगळ्यांच्या मागे मागे फिरायचा आणि त्याच्या हातात नेहमी एक लाल रंगाची खेळणी गाडी असायची. एका संध्याकाळी आजोबांनी त्यांना एका जुन्या वाड्याची गोष्ट सांगितली. त्या वाड्यात रात्री एक वेताळ फिरतो म्हणे. आजोबा म्हणाले. काव्याने लगेच विचारले, तो भूत आहे का? आजोबा हसले. ते तुम्हीच शोधून काढा. बस. 5ही जणांच्या डोक्यात साहसाची घंटा वाजली. रहस्यमय वाडा त्या रात्री चंद्रप्रकाशात 5ही जण वाड्याजवळ पोहोचले. सगळे शांत. राजवीरने आदेश दिला. मी तर शांतच आहे. दक्ष कुजबुजला. तेवढ्या झाडावरून आवाज आला. खर्रर खर्रर. शौर्य घाबरून काव्याच्या मागे लपला. काव्या म्हणाली, शौर्य, तू तर म्हणाला होतास की तुला अजिबात भीती वाटत नाही. मला भीती नाही, मी फक्त काव्याला सुरक्षा देतोय. सगळे हसू लागले. अचानक वाड्याचे मोठे दार स्वतःहून उघडले. खर्ररररर. सगळ्यांची हसण्याची हवा क्षणात बंद झाली. आतून आवाज आला. कोण आहे तिथे? राजवीरने धाडस करून उत्तर दिले. आम्ही आम्ही राजवीरची टीम. टीममध्ये किती जण? 5. अभिजितने लगेच हात वर करून म्हटले. आ. दक्ष म्हणाला, हो, हा पण टीममध्ये आहे. वेताळाची एंट्री तेवढ्यात काळ्या सावलीसारखी एक आकृती त्यांच्या समोर आली. लांब केस, मोठे डोळे, विचित्र हसू. हा हा हा. काव्या किंचाळली. शौर्याने डोळे बंद केले. दक्षने टॉर्च खाली पाडला. राजवीर मात्र उभा राहिला. तू कोण? वेताळ म्हणाला, मी या वाड्याचा वेताळ. माझ्या 3 कोड्यांची उत्तरे दिलीत तर तुम्हाला वाड्यात लपलेला खजिना मिळेल. पण एकही उत्तर चुकले. तो थांबला. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. तर? वेताळ म्हणाला, तर तुम्हाला माझ्यासोबत भूतांची लपाछपी खेळावी लागेल. शौर्य ओरडला, मला लपाछपी आवडते. काव्या म्हणाली, अरे वेड्या, भूतांबरोबर नाही. पहिले कोडे वेताळ म्हणाला, अशी कोणती गोष्ट आहे जी जितकी काढाल तितकी मोठी होते? दक्ष विचार करू लागला. राजवीरने डोळे मिटले. काव्या म्हणाली, चॉकलेट नाही. बिस्किट नाही. शौर्य म्हणाला, आईची ओरड. वेताळसुद्धा क्षणभर गोंधळला. राजवीर हसला. उत्तर आहे खड्डा. जितकी माती काढाल तितका खड्डा मोठा होतो. वेताळ खुश झाला. बरोबर. दुसरे कोडे वेताळाने विचारले. मी पाय नसताना धावतो, तोंड नसताना बोलतो आणि हात नसताना दरवाजा वाजवतो. मी कोण? दक्ष ओरडला. वारा. बरोबर. अचानक वाड्याच्या खिडक्या जोरजोरात हलू लागल्या. धडाम धडाम धडाम. शौर्य म्हणाला, हे वारा आहे की वेताळाची आई? वेताळ म्हणाला, काय? काव्या खिदळली. तिसरे कोडे आता वेताळाचा चेहरा गंभीर झाला. हे शेवटचे आणि सर्वात कठीण कोडे आहे. सगळे शांत झाले. 5 जण एका खोलीत गेले. बाहेर आले 4. 5वा कुठे गेला? दक्ष विचार करू लागला. राजवीर विचार करू लागला. काव्या जमिनीवर बसून बोटाने काहीतरी काढू लागली. शौर्य म्हणाला, तो घरी गेला असेल. वेताळ हसला. चूक. तेवढ्यात अभिजित पुढे आला. त्याच्या हातात लाल खेळणी गाडी होती. त्याने गाडी जमिनीवर फिरवली. ट्रर्र. गाडी एका अंधाऱ्या दरवाजातून आत गेली. अभिजित तिच्या मागे गेला. अरे अभिजित, राजवीर ओरडला. सगळे त्याच्या मागे धावले. आत गेल्यावर त्यांनी पाहिले, एक मोठी खोली. भिंतीवर 5 चित्रे आणि मध्ये एक मोठी पेटी. पेटीवर लिहिले होते, 5वा कधीच गेला नव्हता. तो तर इथेच होता. दक्षच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे, 5वा म्हणजे अभिजित. सगळे अभिजितकडे पाहू लागले. वेताळ मोठ्याने हसला. हा हा हा, अगदी बरोबर. पण खरा थरार आता सुरू झाला. वेताळाने पेटी उघडली. आत सोन्याचा खजिना नव्हता. होत्या 5 चमकणाऱ्या चॉकलेटच्या पेट्या. काव्या आनंदाने ओरडली, हा माझा खजिना. शौर्य म्हणाला, नाही, आधी माझा. दक्ष म्हणाला, आपण समान वाटून घेऊ. राजवीर म्हणाला, हो. अभिजितने मात्र एक चॉकलेट उचलले आणि तोंडात टाकले. सगळे ओरडले, अभिजित. वेताळ हसत म्हणाला, तुम्ही 5 जण धाडसी आहात, म्हणून हा खजिना तुमचा. राजवीरने विचारले, पण तू खरंच वेताळ आहेस का? वेताळाने आपला चेहरा काढला. आतून आजोबा बाहेर आले. आ. सगळे एकदम ओरडले. आजोबा खळखळून हसू लागले. तुम्हाला घाबरवण्यासाठी हा सगळा खेळ केला होता. शौर्य म्हणाला, म्हणजे मी अजिबात घाबरलो नव्हतो. काव्या लगेच म्हणाली, हो,
म्हणूनच तू 3 वेळा माझ्या मागे लपलास. सगळे हसू लागले. अभिजितने मात्र पुन्हा आपली लाल गाडी सुरू केली. ट्रर्र आणि त्या गाडीच्या खाली एक छोटीशी चिठ्ठी दिसली. राजवीरने ती उचलली. त्यावर लिहिले होते, हा फक्त पहिला खजिना होता. खरा रहस्यवाडा अजून बाकी आहे. राजवीर, दक्ष, काव्या आणि शौर्य एकमेकांकडे पाहू लागले.